ह्या गोष्टी खेळाडूंना चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि त्याच प्रकारे योजना मैदानाच्या आतमध्ये आखलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये प्लॅन खूप महत्त्वाचे असतात की तुम्ही कशा योजना आखता. पॉइंटला हो तिथे कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 3. खरं तर पॉइंट क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल मला, कारण या आधी सुद्धा अशाच प्रकारचा एक सुंदर झेल आपल्याला मैदानावरती बघायला मिळाला. 3रा गडी माघारी. मला वाटतं मच्छिंद्र काळे असावं तिथे क्षेत्ररक्षक. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याचं मैदानाच्या आतमध्ये आम्हाला बघायला मिळतं. आम्ही कायम सांगतो आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती की तुम्ही फलंदाजी कशी करता, तुम्ही गोलंदाजी कशी करता, यापेक्षा तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती क्षेत्ररक्षण कसं करताय फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणामधून जर 100% योगदान खेळाडूंनी दिलं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास त्या चांगल्या क्षेत्ररक्षणाबरोबर वाढत जातो आणि इथे आपल्याला तेच बघायला मिळालंय. जे मान्यवर खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेट किट सौजन्य प्राप्त झालेलं आहे. श्रीकृष्ण एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय दीपकदादा भांडगिरे साहेबांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं सन्मान होतोय. मी दादांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. दादांना विनंती आहे, या आपला सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या पाहुण्यांच्या ठिकाणं सन्मान होते. खरं तर ते आपलं आद्य कर्तव्य की आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणे आपण पाहतो की मान्यवरांचा या ठिकाणं सन्मान होतो, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेट किट सौजन्य या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं प्राप्त झालेला आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय दीपकदादा भांडगिरे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. श्रीकृष्ण एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आहेत, त्यांचा सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी होतोय. एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोत्ती सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. तर मैदानाकडे जाऊयात, जिथे षटक क्रमांक आपण पाहतो 2रं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यानंतर सन्मान होईल सरस्वती गार्डन मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा सन्माननीय रमाकांत दादा काळे यांचा सन्मान होतोय. रमाकांत दादांना विनंती आहे की आपलाही सन्मान आयोजकांच्या वतीने होतोय, तर सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खरं तर या मान्यवरांचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळतं. अनेक दानशूर मंडळींना खरं तर या स्पर्धेसाठी आपल्याला मोठं योगदान दिलेलं आहे, मोठी देणगी खरं तर या स्पर्धेसाठी दिलेली आहे आणि त्यांचा सन्मान करणं मी सांगितलं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सगळ्या दानशूर मंडळींना पुन्हा एकदा मनापासून आम्ही धन्यवाद देतो. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. सरळाताना दिलेली देणगी पुढे एकदा थोडासा मागे जात, खरं तर बॅकफुटवर जात फटका खेळायचा प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू येईल आणि याच बरोबरीने आपण पाहतो षटक मात्र संपलं जातंय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहू शकता 23 धावा आहेत. तर या षटकामध्ये आपण जर बघितलं तर सुनील जाधवनं खर्च केल्या 10 धावा. म्हणजे पहिलं षटक जे आपण बघितलं की पहिल्या षटकात 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धाव्यांची सरासरी कुठेतरी थोडीशी कमी होताना आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे तो धावसंख्येचा ग्राफ होता, आलेख होता, तो थोडासा खाली आलाय. चढ उतार या क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपल्याला बघायला मिळतात. जसा क्रिकेटचा खेळ आपण ऊन सावल्यांसारखा पाहतो, कधी सावली कधी ऊन, कधी आनंद कधी दुःख या खेळामधून आपल्याला बघायला मिळतं. जसा क्रिकेटचा खेळ आहे तसंच आयुष्य आपलं. यापुढील जो सामना आहे 4थ्या क्रमांकाची लढत यानंतर मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे. DCC डुमेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये
योद्धा ग्रुप या दोन टीम मध्ये जी मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे त्या सामन्याचा नाणेफेक पहिली इनिंग संपली की आपण नाणेफेक घेऊयात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं आपल्याला अजित काळे ज्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत 13 धावा दिल्या होत्या. त्याच्याकडेच हो काय सुंदर फटका टॅप केलता, ड्राईव्ह केलता खरं तर चेंडू, मात्र योगेश बापू समोरे झेल टिपला लॉंग ऑफ मध्ये, फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 4 फलंदाज माघारी. फटका अतिशय सुंदर होता, टायमिंग मात्र जुळलं नाही किंवा लांबीच्या चेंडूला मिळू शकले नाही, खूप उंची मिळाली होती आणि तिथेच आपण पाहतो शतरक्षकानं अतिशय सुंदर झेल टिपला. फलंदाज मात्र बाद होईल. 4था गडी माघारी. तर बघायचंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. सचिन पवारची जागा घेण्यासाठी आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. कोण आहे? स्वप्नील दौंडकर आणि स्वप्नील कोण आहे? स्वप्नील चौंडकर आणि स्वप्नील पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. स्वप्नवत कामगिरी करण्यासाठी 2 स्वप्नील मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला स्वप्नील पवार आहे तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील चौंडकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. दोन्ही नवीन आहेत खरं तर. खेळपट्टीचा अंदाज घेत आता इथून पुढे फलंदाजी करावी लागेल. जिथे संघाचा डाव कोलमडलेला आहे तिथून डाव पुन्हा उभा करायचा आहे, तो डाव सावरायचा आहे आणि दोघांनाही चांगली कामगिरी इथे करावी लागणार आहे. थोडासा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता मात्र खूप बाहेर आहे चेंडू, जो डाव्या स्टंपच्या बाहेर टाकला होता. व्हाईट बॉलची घोषणा मुख्यपंच अक्षय चांदगुडे सर करतायत आणि एक अवंतर धाव आपण पाहतो. बोनस रूपी धावे ही धावफलकावरती वाढ करेल. पुढे जातो धावफलक. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 गडी बाद 25 या परिस्थितीमधून खरं तर संघाचा डाव सावरावा लागणार आहे. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे की क्षणाक्षणांना परिस्थिती बदलवणार हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणजे परिस्थिती आत्ता जरी बिकट असली तरी ही परिस्थिती कायम तशीच राहणार नाही, त्या परिस्थितीत बदल होणार आहे. फक्त संघर्ष त्या वेळेसोबत करायचा आहे कारण येणारी वेळ कशी असणार आहे आपल्याला मैदानात बघायचं. यावेळेस फुल टॉस होता खरं तर, लॉंग ऑफला फटका आपल्याला बघायला मिळतो. एक धाव मात्र आपण तिथे पाहणार आहात. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होते. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर क्रिकेटमध्ये एक गणित तुम्हाला जमलं पाहिजे की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला सीमारेषा. हे गणित ज्या फलंदाजाला जमलं त्याची फलंदाजी. हो फुल टॉस होता, इथे मात्र निराशा पदरात पडली, फलंदाज बाद होईल. 5वा धक्का. याआधी देखील आपण बघितलं की फुलटॉस चेंडूवरती एक धाव मिळाली होती आणि तोच चेंडू पुन्हा इथे बघायला मिळाला. मात्र यावेळी विकेट मिळेल. 5वा फलंदाज माघारी. आणि संकट खरं तर ही मैदानावरती आपल्याला बघायला मिळतात. संकट अशीच आहेत की एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभं राहतं. संकटांची अखंड मालिका खरं तर इथे मैदानावरती फलंदाजी करणाऱ्या संघावरती बघायला मिळाली. संकट संपतील मात्र त्यामध्ये तुम्हाला मोठी झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागणार आहे. मोठा संघर्ष खऱ्या अर्थानं मैदानात करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. काय नाव? विशाल पवार आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल विशालला. एक विशाल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्या संघासाठी करावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अडचणीमधून इथून मार्ग खरं तर शोधावा लागणार आहे. पहिला चेंडू होता, पोलचा प्रयत्न मात्र दिशा भरकटलेला चेंडू होता. 22व्या नियमाचा वापर होतो इथे. व्हाईट बॉल पंच घोषित करणार आहेत. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो. पुढे धावफलकाला आकार दिला आणि पुढे जातो धावफलक. 27 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा पुढे स्टेप आउट केला होता. डान्सिंग राऊंड द विकेट खेळायचा प्रयत्न मात्र इथे बॅट आणि पॅडमधलं अंतर बरंचसं बघायला मिळालं. षटक मात्र संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आहेत 27 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजितचं कौतुक करायचंय. पहिलं षटक जरी महाग ठरलं असलं तरी 3ऱ्या षटकात त्यानं त्याचा बॅकलॉग भरून काढलेला आहे. तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील जाधवला तुम्ही पाहताय. या आधी एक षटक बघितलं होतं सुनील जाधवचं ज्यामध्ये 10 धावा दिल्या होत्या
आणि खरं तर हे षटक संपलं की पुढच्या 2 षटकांसाठी नवीन पोलचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आसमान दाखवलं सुनील जाधवला 6 धावा. जुना चेंडू आतमध्ये द्यायचा आहे. षटकाराची मोहोर मात्र इथे उमटलेली आहे. स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. या फटक्यांची गरज आहे खरं तर संघाला, कारण आपण बघितलेला आहे संघ सुरुवातीपासून थोडासा स्ट्रगल करतोय. मोठा संघर्ष संघाचा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात आलाय की आता क्रिकेटच्या खेळात तर प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोच. मात्र वैयक्तिक आयुष्य जगताना माणसाला सुद्धा तेवढा संघर्ष करावा लागतो. आपल्याला जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर तो संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला आलेला आहे. प्राणी पशु पक्षी प्रत्येक जण आपलं जीवन जगण्यासाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करत असतो. खर तर या चेंडूवरती लालसा निर्माण झाली होती की मोठा फटका मी इथे खेळू शकतो. मात्र तिथे आपण बघितलेला आहे एक स्लोअर चेंडू होता, थेट एष्ट्यांचा वेध घेतला चेंडूला आणि 8वा फलंदाज माघारी येईल. विशालला माघारी यावं लागेल, तर विशालची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. कोण आहे बॅट्समन? नाव काय आहे? सौरभ. नवीन फलंदाज आपण पाहतो सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या चेंडूचा सामना करत होता. लोअर फुलटॉस होता, मिड विकेट मध्ये फटका आपण पाहतो. अगदी मैदानात समांतर हा फटका आपल्याला बघायला मिळालाय. एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल तर एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होते. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी योगेश बापूंची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळते. व्हेरिएशन चेंडूमध्ये याचबरोबर मोठा फटका, 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी, एक टप्पा घेत चेंडू सरळ पोहोचतो सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. पहिले 2 चेंडू अप्रतिम, मात्र इथे एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ होते. पुढे 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार आलाय आणि गरजेचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला माहित आहे की आता शेवटचं षटक आहे, त्यामुळे मोठाले फटके आपल्याला इथे मैदानावरती खेळायचे आहेत. मात्र मोठ्या फटक्यांबरोबर विकेटही टिकून ठेवायचे आहे. आणखी एक सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर कमबॅक चौकारानंतर बघायला मिळालं. हे गरजेचं आहे की आपण बऱ्याच वेळा बघतो की एखादा मोठा फटका आला की गोलंदाजावरती दबाव निर्माण होतो आणि पुढचा चेंडू आपण पाहतो की चुकतो गोलंदाजांकडून. ह्या गोष्टी अनेक वेळा आम्हाला क्रिकेटमध्ये बघायला मिळाल्या. मात्र एखादा मोठा फटका आला की दुसऱ्या चेंडूवरती स्वतःला सावरायचं असतं. हे जे ज्या गोलंदाजाला जमलेलं आहे त्या गोलंदाज आपण पाहतो अनेक वेळा एक चांगली मोठे फटके येऊन सुद्धा चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली आहे. आणि इथे सुद्धा धावाच्या स्वरूपात 9वी विकेट खरं तर संघ पवारवाडी संघ गमावतोय आणि याचबरोबर पहिला डाव मात्र इथे संपलेला आहे. आम्ही चर्चा करतो शेवटचं षटक हाडामारीचं असतं, मात्र ते महामारीचं ठरलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या पवारवाडी संघासाठी. कारण या षटकात योगेश बापूने केलेली गोलंदाजी अतिशय अफलातून होती. एक चौकार वगळता बाकी सर्व चेंडू अप्रतिम टाकलेत आणि धावसंख्या मात्र आपण पाहतो रोखलेली आहे. बघायचं प्रथम फलंदाजी करताना 56 बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र 57 धावेंचं लक्ष आहे. तर पुढील सामन्याचा नाणेफेक आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करणार आहे. पुढील सामना योद्धा ग्रुप आणि DCC ढुमेवाडी या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. चौथा सामना यानंतर बघायचा आहे आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल ज्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय दीपक दादा भाणगिरे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय.
चला बोथ कॅप्टन्स दोन्ही संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या योद्धा ग्रुप आणि डीसीसी ढुमेवाडी. तर चला शिवप्रेमी पवारवाडी संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. आलेत का दोन्ही संघनायक योद्धा डीसीसी झाला डीसीसी ढुमेवाडे संघाला विनंती आहे चला टॉस काढण्यासाठी यायचंय कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सूचना असतील संघाला संघनायकाला की आपण टॉस काढण्यासाठी या. योद्धा ग्रुप संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. ढुमेवाडी संघाचे संघनायक चला थोडं फास्ट या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपल्याला सामन्याला मैदानात सुरुवात करायची आहे. 36 चेंडूमध्ये 57 धावेंचं लक्ष आहे. जी पहिली मॅच आपण बघितली होती त्या मॅच मध्ये सुद्धा असंच समीकरण आपल्याला बघायला मिळालं होतं आणि या तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं समीकरण मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र बघूयात पहिल्या सामन्यातले प्रतिस्पर्धी वेगळे होते. योद्धा ग्रुप आणि जाधववाडी यांच्यात आपल्याला सामना बघायला मिळाला होता. मात्र आत्ताचा सामना पवारवाडी आणि काळेवाडी या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला खरं तर बघायला मिळते. त्यामुळे इकडे पवारवाडी संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी असेल. या धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ते करणार आहेत. कारण आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की क्रिकेटच्या मैदानावरती कुठलाच मोठा धावफलक किंवा कुठलाही छोटा धावफलक तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. कारण विजयाची गॅरंटी देणारा धावफलक क्रिकेटमध्ये अजून तरी कोणी बनवलेला नाहीये. जिथे 439 धावेंचा सुद्धा पाठलाग होताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. तो मला तर योद्धा ग्रुप संघानं टॉस जिंकलाय. काय निर्णय? योद्धा ग्रुप संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः काय घेतलंय? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर डीसीसी ढुमेवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे. त्यामुळे दोन्ही संघ तयारीत राहा. हा सामना जसा संपेल चला लेट्स प्ले करूया सुरुवात सामन्याला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. ऋत्विक काळे आणि कोण आहे? अभिषेक झेंडे ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झाली. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सचिन पवार. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू भन्नाट गतीनं टाकला होता. मी आधी सूचना दिलेल्या आहेत की दोन्ही संघांचे 12वे खेळाडू इथे अवश्य आहेत आपल्यासाठी. फसलेला फटका इथे मात्र बॅट चिकट घेईल आणि शून्यावरती पहिला फलंदाज इथे बाद होतोय. अभिषेक झेंडे इथे बाद होईल शून्यावरती. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मच्छिंद्र काळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे.
जशाच तसं प्रत्युत्तर इथे मिळालेलं आहे की शून्यावरती आपण पाहतो पहिला फलंदाज इथे बाद होतोय आणि आता शून्याची कोंडी फोडण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे मच्छिंद्र. मात्र ही जी सुरुवात आहे खरं तर शून्यातून तुम्हाला आता सुरुवात करायची आहे. खरं तर शून्य बरंचसं काही शिकून जातं तुम्हाला आणि शून्य हा संघर्ष करायला शिकवत असतो. त्यामुळे बघायचंय या शून्यातून सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होणार आहे. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो, शून्याचे करुणी मंथन, इथे शोधू सर्व काही, माहिती नव्हतं जगाला, बसवा एकाच्या बाजूला, होईल किंमत तयाला. खरं तर हा शून्य ज्याच्या समयेत जोडला जाणार आहे त्याची किंमत वाढणार आहे. एकाच्या पुढे जोडला तर 10 होईल, 10च्या पुढे 100 होईल आणि 100च्या पुढे जोडला तर 1000 होईल. मात्र हा कुणा समोर जोडला जातो हे बघायचं आपल्याला. बघायचं इथे आणखी एक विकेट, शून्यावरती दुसरा फलंदाज बाद. एका पाठोपाठ आपण पाहतो इथे शून्यावरती दुसरा फलंदाज माघार येईल मच्छिंद्र. तर आता मच्छिंद्रची जागा भरून काढण्यासाठी योगेश बाप्पू काळे मैदानावरती दाखल होणार आहे. सचिन पवारने जी गोलंदाजी खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेली आहे, अतिशय नेत्रदीपक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि जी गोलंदाजी बहरली ना ती फक्त क्षेत्ररक्षकांमुळे, कारण क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलेलं आहे अतिशय सुंदर कामगिरी क्षेत्ररक्षकांनी बजावलेली आहे. हे गरजेचं आहे की क्रिकेटच्या मैदानावरती मी सांगितले क्षेत्ररक्षक हा घटक अतिशय महत्वाचा आहे आणि जी क्षेत्ररक्षकांची भूमिका आहे त्यांनी चोख प्रकारे पार पाडलेली आहे. तर बघायचंय योगेश बाप्पू काळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. खरं तर मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये घेऊन आता खेळावं लागणार आहे, कारण इथे संकट मोचक बनावं लागेल. कारण संकटातून आपल्या संघाला बाहेर काढायचं असेल तर इथे कामगिरी दमदार करणं गरजेचं असणार आहे. इथे लागोपाठचा चौथा चेंडू निर्धावे, पहिला चेंडू निर्धाव, लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट, चौथा चेंडू पुन्हा निर्धाव आलेला आहे आणि हा दबाव मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला बघायला मिळतोय. दबावाचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये सचिन पवारनं निर्माण केलेलं आहे. पुलचा प्रयत्न होता, याच बरोबर आपण बघतो शरीर भेदक मारा, डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पाचवा चेंडू सुद्धा निर्धाव मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला बघायला मिळालेला आहे. काही गोलंदाजी सचिन पवारनं मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने त्याने टाकलेला आहे. हे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. स्टेअर करायचा प्रयत्न, मात्र दिशा इथे भरकटलेली आहे. व्हाईट बॉल, अवंतर धावेनं खातं उघडलंय. खरं श्रीगणेशा झालेला आहे. धाव संख्या जर बघितली तर 1 धाव फलकावरती आपल्याला निश्चित बघायला मिळते. काळेवाडी जय श्रीराम क्रिकेट क्लब हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय. याचबरोबर सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहिजे बराच दूर राहील आणि चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार, 4 रन. याच बरोबरीनं षटक मात्र संपलं जाईल. पहिल्या षटकाची सांगता धावफलकावरती 5 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय श्रीराम काळेवाडी संघाचा धावफलक आपल्याला बघायला मिळतो. तर षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघूयात पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. संघनायक कोणावरती जबाबदारी सोपवणार आहे. एकदा का जबाबदारी खांद्यावरती पडली की मग रुसायला आणि थकायला आपल्याकडे वेळ अजिबात नसतो, कारण सांगायला वेळ नसतो. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे की जबाबदारी घेऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागतो. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील पवार आपण पाहतो. षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याचा सामना समोर करेल इथे ऋत्विक काळे आणि योगेश बापू काळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला. काय कमालीचा वेग होता या धावेमध्ये आणि असं वाटलं की 2 हरणं मैदानावरती धावतायत की काय.
इतका वेग होता या 2 धावेंमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगलं समन्वय या 2 धावेंमध्ये आपल्याला 2 फलंदाजांमधून बघायला मिळालं आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होते. 7 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर धावा जर तुम्हाला धावून घ्यायच्या असतील तर दोघांमध्ये ताळमेळ असणं. वा, सुंदर फटका मिड विकेटला, सरळ हवाई मार्ग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. ऋत्विक काळेच्या बॅटमधून आपण पाहतोय 6 धावा आणि या 6 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 13 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटका होता खरं तर. आडव्या बॅटनं जो फटका त्यानं खेळला, परफेक्ट टायमिंग या फटक्यामध्ये त्यानं जुळून आणलं आणि स्वप्नील पवारवरती मात्र प्रतिहल्ला चढवायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. यावेळेस सोडून दिलाय, कुठे त्याला छेडायचा प्रयत्न केला नाही कारण माहीत होतं चेंडू अवंतर आहे, बाहेर आहे खूप. खरं तर अशा प्रकारे चेंडू आल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा फलंदाजांकडून अप्परकटचे फटके बघितलेले आहेत. मात्र इथे ऋत्विकनं जो शांततेचा, संयमाचा पवित्रा दाखवला की आपल्याला अवंतर धाव इथे मिळणार आहे, त्यामुळे त्याला छेडायचा कुठे त्यानं प्रयत्न केला नाही. हो, याचबरोबर सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. अपील होतं गोलंदाजाकडून, हलकंसं अपील बघायला मिळालं. मात्र बाकीच्या कुठल्याही खेळाडूकडून अपील बघायला मिळालं नाही, त्यामुळे तो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्या अपीलमध्ये अजिबात जाणवला नाही. आणि अशा कंडिशनमध्ये आपण पाहतो की पंचांवरती सुद्धा त्याचा कुठेही जास्त परिणाम होत नाही. म्हणजे अपिलाचा जोश असला पाहिजे, आत्मविश्वास त्या अपिलामध्ये असला पाहिजे. हो, काय सुंदर फटका, टॅप केला, फक्त दिशा दिली. वाईट यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, ऑफसाईड पिचिंग टाकला होता चेंडू. तिथे एक धाव मात्र आपण पाहतो प्राप्त होणार आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होते. मला वाटते 15 धावा धावफलकावरती आपण पाहतो. सुंदर फलंदाजी दोनही फलंदाजांकडून आपण पाहतो. योगेश बापूच्या बॅटमधून एक चौकार आलाय, तर दुसऱ्या बाजूनं ऋत्विक काळेच्या बॅटमधून देखील एक षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणजे दोघांक सुद्धा मोठ्या फटक्यानं आत्मविश्वास जागृत झालेला आहे आणि आत्मविश्वास ही एक अशी शक्ती आहे की जी तुम्हाला पायथ्यावरून यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात असते. म्हणजे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमच्याकडे आत्मविश्वास असलाच पाहिजे आणि कदाचित मला वाटतं या दोनही फलंदाजांकडे चांगला आत्मविश्वास आलेला आहे. काय निर्णय, निर्धावे ना, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी करतात. एक षटकार आल्यानंतर नियंत्रण मिळवलंय गोलंदाजानं त्याच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस मात्र दिशा थोडी बरखडतोय. ते वाईट बॉल पंच घोषित करणार आहेत. एक अवंतर धावेनं धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ होते. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं आहे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. पुन्हा एकदा डावा पाय पुढे आणत स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, मात्र दिशा बरीचशी भरकटलेली आहे. दिशा टप्प्यावरती नियंत्रण खरं तर मिळवता आलं नाही या षटकात गोलंदाजाला, त्यामुळेच आपण बघितलेलं आहे सातत्यानं तो दिशा भरकटलेला आहे. खरं तर अवंतर धावा टाळणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुमच्याकडे धावा कमी आहेत त्यावेळेस अवंतर धावेंवरती आळा घालणं फार गरजेचं आहे, पायबंद घालणं गरजेचं आहे. आणि आपण बघितलं की या षटकात बऱ्याचशा अवंतर धावा. वा, सुंदर फटका, पॉइंटला फक्त दिशा दाखवलेली आहे. आणि बघूयात चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या आतमध्ये थांबलाय. 2 धावा तर आल्यात आणि 2 धावेंच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. 17 वरून धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आहेत 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय श्रीराम क्रिकेट क्लब झेंडेवाडी. पॉवर प्ले संपलाय. त्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जी कामगिरी आपण बघितलेली आहे की पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालं, तर दुसऱ्या षटकात फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं आहे. क्षणाक्षणांना परिस्थिती का बदलते या क्रिकेटच्या खेळात हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालेलं आहे. कारण परिस्थिती बदलवणार हा क्रिकेटचा खेळ आहे. 19 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 धावा. जय श्रीराम क्रिकेट क्लब झेंडेवाडी. तर षटक क्रमांक 3 बघतो आपण. सचिन पवार ज्यानं पहिलं पॉवर प्ले तर षटक टाकलं होतं तोच पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. कारण धावा
रोखाव्या लागणार आहे तिथे. मात्र इथे काय सुंदर फटका ऋत्विक काळेच्या बॅटमधून, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. खरं तर थोडासा शफल झाला, अगदी 3 स्टंप सोडून देत वाईड लाईन वरती जाऊन उभा राहिला आणि तिथून आपण बघितलं एक सुंदर फटका त्यानं सजवला. तिथे 6 धाब्यांची मोर मात्र उमटलेली आहे. 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 25 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक जरी अप्रतिम टाकलं असलं तरी इथे ऋत्विक काळेसारखा फलंदाज मैदानावरती उभा आहे. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. सरळ चेंडू जातो सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर, ओळीनं दुसरा षटकार. लागोपाठचे 2 षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलेले आहेत ऋत्विक काळेच्या बॅटमधून. खरं तरी झंझावती खेळी त्याची. यावेळेस मात्र फसलेला फटका उंच आकाशामध्ये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खरं तर प्रयत्न करत होता चेंडूपर्यंत येण्याचा, मात्र चेंडूपर्यंत येऊ शकला नाही. 2 धावा तिथे प्राप्त होणार आहे. खरं तर संधी होती, आज क्षेत्ररक्षकाकडे संधी होती. संधीचं सोनं करता येणं गरजेचं होतं. संधी ही प्रत्येकाजवळ असते. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. फुल टॉस चेंडू, गॅप मोठी दरी शोधली होती इथे आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. धावफलक मात्र या चौकाराबरोबर पुढे गेलाय. 37 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. काही जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथे ऋत्विक काळेची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. खरं तर मनमोहक फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. इथे फसलेला फटका होता, मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होते. झेल निसटलाय. आता फक्त हा झेल निसटला नाही तर मला वाटतं सामना सुद्धा हातातून निसटलेला आहे. मला वाटतं यष्ट्यांच्या पाठीमागे भावाने दिलेलं जीवनदान आहे. कारण ऋत्विक काळेचा बंधू यष्ट्यांच्या पाठीमागे आणि एकमेकांच्या विरोधात दोघेही खेळत आहेत. कारण या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा आपण बघितला होता, त्यामुळे प्रत्येक खेळाडू विभागलेला आहे. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा गाव चॅम्पियन स्पर्धा पाहतो जिथे लिलाव प्रक्रिया होत नाही, ते त्या गावामध्ये आम्ही बघितलेलं आहे की 2 बंधू एकत्र खेळताना बघायला मिळतात. मात्र इथे लिलाव प्रक्रिया संपन्न झालेली, त्यामुळे 2 भाऊ एकमेकांच्या विरोधात खेळताना बघायला मिळत आहेत. आणि षटक मात्र संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघानं बनवल्यात. 40 धावा. अठरा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 17 धावींची आवश्यकता आहे.
प्रयत्न केला असता तर चेंडू अडला नसता, म्हणून त्यांनी बॅटने अडवलाय, हे महत्वाचं आहे. तर बघूयात चौकार आलाय, समीकरणात बदल होईल. अजूनही 5 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी निश्चित आहे. 1 धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. धावफलकावरती वाढ होते, 53 धावा. धावफलकावरती 4 धाव्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज आपण पाहतोय ओम काळे मैदानावरती दाखल झालाय. खरं तर एका बाजूने एक मोठी झुंज ऋत्विक काळेची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. बॅट चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही सामन्यातले 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. आणि यास महेंद्रसिंग धोनी स्टाईल सामना संपवलाय. या षटकाराबरोबर आपण पाहतोय जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ आपण पाहतोय या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करेल. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन. तर आत्ता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहे. आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं ठरलेला आहे. अफलातून फलंदाजी खरं तर या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाली. संघ अडचणीत असताना संघासाठी आपण पाहतोय उभा राहिला आणि संघाला विजयापर्यंत घेऊन गेलाय तो ऋत्विक काळे या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. या ऋत्विक काळे एक टी शर्ट आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपल्याला इथे सन्मानित केलं जाणार आहे. ज्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहे सन्माननीय निलेश दादा काळे आणि सन्माननीय रोहित दादा जगदाळे. दोन्ही अतिथींना विनंती आहे की आपण मंचासमोर या. आपल्या शुभ हस्ते आत्ता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. चला ऋतिक काळे या पटकन. ऋत्विक काळे ठरलेला आहे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.